नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या मागच्या बातमी या सदरामध्ये आज आपण विधान परिषदेच्या ज्या 9 आणि अधिक 1 अशा 10 जागांबद्दल जो गडबड गोंधळ चालू आहे किंवा नुकतेच उमेदवारी जाहीर झालेली आहे त्याच्या खास मागच्या बातमीबद्दल तुम्हाला समजून सांगणार आहे. की विधानसभेच्या एकंदर 9 जागा खाली झाल्या होत्या. त्याच्यामध्ये भाजपला 6, शिवसेनेला 2, राष्ट्रवादीला 1 असं चाललं होतं. पण एक जागा विरोधी पक्षाच्या निघत होती, त्याच्यामुळे भाजपने 5 उमेदवार उभे केले आणि 10वी जागा जी होती ती रजनी सातव यांनी जी राजीनामा दिला काँग्रेसचा, त्याच जागेवर पुन्हा सातव यांना भाजपने तिकीट दिलं. असे 10 म्हणजे एकूण भाजपचे 6, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादी अजित पवारांचा 1 आणि शिवसेना उभाटा यांचा 1 उमेदवार उभा राहिलेला आहे. 10 जागा उभ्या राहिल्यामुळं ही निवडणूक बिनविरोध झालेली आहे. पण ही होण्यासाठी म्हणजे बऱ्याच लोकांना त्याच्या आधी टेन्शन आलेलं होतं की कोणाला उमेदवारी मिळेल, कोणाला जागा मिळेल, नाही का. प्रत्येक पक्षामध्ये भरपूर लोक उभे असतात. तर त्याच्यामध्ये जे विश्लेषण आहे की आत्ता पण भाजपकडे काय झालं की खूप इनकमिंग होतं. त्याच्यामुळे जे पक्षातले मोठे नेते दुसऱ्या पक्षातले सोडून येतील त्यांना भाजप तिकीट देऊन मोठं करण्याचा प्रयत्न करत होता की ज्याच्यामुळे बाकीच्या पक्षातल्या लोकांना, नेत्यांना, आमदारांना उत्साह यावा की भाजपत जाऊन काही नुकसान होणार नाही, आपल्याला आमदारकीचं तिकीट मिळेल, आपल्याला पद मिळेल. आणि भाजपने ते सिद्ध पण करून दाखवलं की आसामचे मुख्यमंत्री जे आहेत शर्मा, तर ते काँग्रेसचे बरेच काळ मंत्री होते आसाममध्ये, तिथले सदस्य पाहत होते. पण राहुल गांधींनी त्यांचं वाकडं झाल्यानंतर ते भाजपत आले. 5 वर्ष त्यांनी आमदार म्हणून काम केलं, त्यांना कोणतं मंत्रिपद दिलं नाही. पण त्यांनी मन लावून काम केलं, नुसतं आसामचंच काम केलं असं नाही, तर उत्तर भारतामधले जे बाकीचे राज्य आहेत, मणिपूर वगैरे, अरुणाचल प्रदेश, यांच्यासुद्धा त्यांनी काम केलं. आणि त्याच्यानंतरच्या 5 वर्षांनी भाजपने त्यांना मुख्यमंत्री पदाचं लॉटरी लावून दिले आणि त्यांनी खूप चांगलं काम केलं. आता ते पुन्हा ही जी गोष्ट आहे तर ही लोकांच्या मनावर बिंबवली जाते की आपण पक्ष सोडून भाजपत गेले तरी आपलं कल्याणच होणार आहे. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे भाजपने यावेळेस काय केलं की जी भाजपच्या नावाने तक्रार असायची व ते बाहेरच्या लोकांना प्राधान्य देतात, तर ते यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी स्वतः निवड केलेली आहे. आणि जे भाजपचे निष्ठावंत सेवक आहेत की जे विधानसभेला निवडून येऊ शकत नाहीत किंवा निवडणूक लढण्याची त्यांची आर्थिक, शारीरिक किंवा ताकद नाही आहे, अशा पण कष्टाळू पहिल्यापासून भाजपचं काम करणारे जे आहेत त्यांना भाजपने विधान परिषदेवर निवडले. त्याचे ते 5चे 5 लोक हे निष्ठावंत भाजपचे आहेत. त्याच्यामध्ये विवेक कोले जे आहेत यांना भाजपने मागच्या विधान परिषदेवर तुम्ही उभं राहू नका म्हणून विनंती केली होती, तुम्हाला संधी देऊ, आणि त्यांनी ती शब्द पाळला आणि त्यांना संधी दिलेली आहे. कारण त्यांच्या घराण्यामध्ये पूर्वीपासून आमदारकी आहे आणि त्यांना ती संधी मिळावी म्हणून दिला. त्याच्यामुळे भाजपच्या याच्यामध्ये कोणाची तक्रार काही राहिलेली नाही. आता राहिला दुसरा प्रश्न, शिवसेना, एकनाथ शिंदे यांचा गट. एकनाथ शिंदेकडे 2च जागा त्यांच्या संख्याबळानुसार होत्या. त्याच्यामध्ये त्यांनी एक निलमताई गोरेंना तिकीट दिलं. त्याच्याबद्दल पक्षामध्ये मोठी नाराजी आहे की निलमताई किती वेळा तिकीट देणार तुम्ही. बरं, निलमताईंचा उपयोग शिवसेनेला खूप झाला आहे, त्यांनी पक्ष वाढवला आहे असं काहीच नाही. एक ठीक आहे, एक चांगली व्यक्ती आहे, समजदार व्यक्ती आहे, त्यांना उपसभापतीपद बराच वेळा मिळालेलं आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून माझ्या मते त्यांना विधान परिषदेवर पाठवलं जातं. त्याच्यामुळं लोकांना वाटत होतं की तुम्ही आता कोणाला तरी दुसऱ्याला संधी द्या.
पण एकनाथ शिंदेंनी त्यांना पुन्हा एकदा संधी दिलेली आहे. आणि दुसरं तिकीट जे आहे ते म्हणजे ओमप्रकाश बाबाराव कडू उर्फ बच्चू कडू अमरावती यांना एका अटीवर दिले की तुमचा जो प्रहार पक्ष आहे तो पक्ष शिवसेनेत विलीन करा आणि मग तुम्हाला आम्ही आमदारकीचं तिकीट देऊ. त्यांनी आठ घातली, मला मंत्रिपद दिलं तर मी येतो. आता त्याच्यामध्ये काय बोलणं झालं, काय वचन दिलं हे काय बाहेर आलेलं नाही, पण त्यांना मंत्रिपद मिळू शकतं अशी मला खात्री आहे. आता हे जे बच्चू कडूंना शिवसेनेने घेतलं त्याच्या मागचं काय कारण हे तुम्हाला समजून सांगितलं. 2029ला ज्या विधानसभेच्या निवडणुका होतील त्या भाजप स्वबळावर लढेल. कारण अमित शहाने सुद्धा जाहीर केले की पुढची निवडणूक जी होईल त्याचं भाजपचं स्वतःचं सरकार आलं पाहिजे. म्हणजे एकनाथ शिंदेंना पूर्ण जाणीव आहे की 2029ला जे इलेक्शन होईल त्याच्यामध्ये आपल्याला स्वतः लढावं लागणार आहे, आपल्याला भाजपची साथ मिळणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी पक्ष वाढवायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही पाहत की दर आठवड्याला महिन्याला त्यांच्याकडं लोक इनकमिंग आहेत. काही उबाटाचे लोक येतात, काही काँग्रेसमधून येतात आणि ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतात. आता बच्चू कडूंना सुद्धा अमरावतीमध्ये काय झालं की त्यांचं एक नवीन शेतकरी आणि अपंगांचे नेते म्हणून ते थोडंसं पुढाकार घेऊन सरसावलेले आहेत. तर तो स्वतःचं काम आहे, पण हा माणूस अतिशय तापट आहे, अधिकाऱ्यांना मारहाण करतोय, शिव्यागाळ्या करतोय. त्याच्यामुळं यावेळेस तुम्ही पाहिलं असेल तर बच्चू कडू आणि त्यांचे एक साथीदार जे मागच्या वेळेस आमदार होते ते दोघंही पडले. म्हणजे हा माणूस शिवसेनेला काही दिवसांनी डोईजोड होऊ शकतो हा प्रश्न 100% आहे. की बच्चू कडू निघून फायदा आहे का? आता फायदा एक समजा आपण 100 रुपयाचा धरला तर तोटा 200 रुपयाचा होऊ शकतो. कारण वागणं बोलणं हे शिवसेनेला घातक ठरू शकतं. जे त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांना नाराज होऊ शकतं. माणूस म्हणान चांगला खूप काम करणार आहे, पण शेवटी तुम्ही ज्या पदावर बसता आमदार म्हणून तेव्हा तुम्हाला अधिकाऱ्यांशी बोलताना भान राहिलं पाहिजे. लोकांशी बोलताना तुमचे शब्द हे चांगलेच निघाले पाहिजेत. आणि ते जर निघाले नाही तर त्याच्यामुळे पक्ष बदनाम होतो. त्याच्यामुळे शिवसेनेने जरी त्यांना आज पक्षात घेतलेलं असेल, काही मंत्रिपद वगैरे पुढे दिलं तरी मला असं वाटत नाही की त्यांचं भाजपच्या लोकांशी पटेल. मी परवाच पाहिलं असेल की कोणीतरी भाजपच्या एका नेत्याने पोस्ट सांगितलं की मित्र पक्षात आले तर मित्रासारखे वागा. म्हणजे त्यांच्यावर टीका सुरू झालेली भाजपची. आणि मग त्यांचं ते काही शांत बसणार नाही, ते टीकेला प्रत्युत्तर देणार आणि त्याच्यामुळे भाजप शिवसेनेमध्ये कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणजे हा बैल मुझे मार असं एकनाथ शिंदेंना होऊ शकतं. तिसरा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार, तर त्यांच्याकडे तर जवळजवळ 70-75 लोक मागणी करत होते. पार्थ पवारांची इच्छा होती की त्यांच्या मित्राला तिकीट द्यावा, काकडे म्हणून कोण आहेत. पण शेवटी जे वरिष्ठ आहेत सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी भविष्याचा विचार करून बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव झिशान सिद्दीकी यांना तिकीट दिलं. याच्या मागे राजकारण म्हणजे काय, किंवा मुस्लिम मतांची आपल्याला पाठिंबा मिळावा, मुस्लिम मताला आम्ही प्राधान्य देतो हा संदेश त्या समाजामध्ये जावा म्हणून त्यांना तिकीट दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आता लोक कोणाला एकच दिलं की बाकीचे नाराज होणार हे नक्कीच आहे. त्याच्यामुळं त्यांच्याकडे एकच जागा असल्यामुळे ती सिद्दीकींना दिली. आता महत्त्वाची घडामोड म्हणजे आघाडीबाज. आपण जी महाआघाडी झालेली काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि शिवसेना उभाटा यांच्या वाटेला एकच जागा आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं होतं की जर उद्धव ठाकरे उभे राहणार असेल तर आम्ही उमेदवार उभा करणार नाही. तुम्हाला सांगितलं की देवेंद्र फडणवीस अतिशय हुशार आहेत. गोड बोलून कसा काटा काढावा, कसे भांडणं लावावेत हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. मागं सुद्धा शरद पवारांना राज्यसभेवर जातं सांगितलं, शरद पवार यांना असेल तर आम्ही पाठिंबा देऊ. त्याच्यामुळं
आदित्य ठाकरे संजय राऊतमध्ये भांडणं चालू झाले, काँग्रेस शिवसेनेमध्ये भांडणं झाली. आत्तासुद्धा काय झालं की उद्धव ठाकरे द्यायचं म्हटलं काँग्रेसची नाराज झाले, कारण काँग्रेसला त्यांनी प्रॉमिस दिलं होतं की तुमचा माणूस आम्ही निवडून आणू आणि त्याला विरोधी पक्ष नेता बनवू. पण त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव घेतल्यामुळे काय झालं की बाकीच्या पक्षांना नाईलाज झाला. मग सगळेजण म्हणले उद्धव ठाकरे तुम्ही व्हा, तुम्ही व्हा. पण उद्धव ठाकरेंचा आत्मविश्वास कमी झालेला आहे. आणि त्यांच्या लक्षात आले की आपण मागं 6 वर्ष जे विधान परिषदेवर काढली त्याच्यामध्ये आपल्या हातून काही मोठं काम झालेलं नाही. आपल्यावर भरपूर टीका झालेली आहे आणि आपण पुन्हा 6 वर्षासाठी निवडून जायचं तर आपल्याला टीका टोमणे मारण्याशिवाय दुसरं काही येत नाही. डिटेल अभ्यास केला एखाद्या गोष्टीचा, त्याच्यावर विधान परिषदेत भाषण केलं, प्रश्न मांडले, प्रश्न विचारले, असं काही होत नाही. त्याच्यामुळे उगा अजून बदनामी नको. पक्ष कमकुवत झालेला आहे, लोक पक्ष सोडून चाललेले आहे, त्याच्यामुळे थोडंसं पक्षाकडे लक्ष द्यावं म्हणून त्यांनी आपलं नाव कमी केलं आणि अंबादास दानवे यांना पुढं केलं. आता अंबादास दानवेंचं नाव पुढं घेतील हे मुख्यमंत्र्यांना माहीत होतं, कारण अंबादास दानवेंना त्यांच्या पक्षातून अत्यंत मोठा विरोध आहे की तुम्ही अंबादास दानवे तिकीट देऊ नये म्हणून लोकांनी खूप प्रयत्न केले. पण अंबादास दानवे काय झालं की मराठवाड्यामध्ये शिवसेनेचं महत्त्व खूप कमी झालेलं, की पूर्वी औरंगाबादमध्ये 6 आमदार होते, आता एकच आमदार आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी अंबादास दानवेला तिकीट देऊन औरंगाबाद, परभणी, नांदेड या भागामध्ये शिवसेनेचे थोडंसं महत्त्व वाढवलं जावं. आणि अंबादास दानवे हे एकनाथ शिंदेवर सडकून टीका करतात, त्याच्यामुळे एकनाथ शिंदेचं वर कंट्रोल ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सुद्धा अंबादास दानवे सारखे माणूस हवा आहे की जर ते एकनाथ शिंदेवर टीका केली तर एकनाथ शिंदेचं महत्त्व थोडंसं कमी होतं. त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंना पण तेच पाहिजे होते की एकनाथ शिंदेंना नावं ठेवणारा, सतत टीका करणारा माणूस हवा. त्याच्यामुळं उद्धव ठाकरे आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्या उमेदवार हे खरे आहेत. त्यांना प्रचंड पक्षात विरोध आहे, पण तरीसुद्धा त्यांना तिकीट मिळालं आणि बिनविरोध त्यांची निवड झालेली. तर हे प्रत्येक निवडीमागं काय राजकारण आहे हे तुम्हाला समजून सांगायचं होतं. 2029चं इलेक्शन हे अतिशय चुरशीचं होईल. 2014ला जसं इलेक्शन झालं तर सगळेजण वेगवेगळे लढले, तसं पुन्हा एकदा होऊ शकतं. भाजपचे जे युती आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी ते वेगळे लढतील. महाआघाडीमध्ये सुद्धा जे आहे त्यामुळे काँग्रेसला वारंवार माघार घ्यावी लागल्यामुळं ते बिचारे हवालदिल झालेले आहेत, शिवसेनेच्या पुढे नांगी टाकतात. आणि शिवसेनेचं महत्त्व थोडंसं कमी झाल्यामुळं त्यांनासुद्धा स्वतंत्र लढण्याशिवाय पर्याय राहणार नाही. तर आज आपण इथे थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. लोक पाहतात पण सबस्क्राईब करत नाही. किंवा कॉमेंट्समध्ये तुमचं मत अवश्य मांडा की तुम्हाला काय वाटतं, मी जे विश्लेषण केलं ते बरोबर आहे का, किंवा तुमच्या राजकारणातला अनुभव काय सांगतो त्याच्याबद्दल तुमचं कॉमेंट जरूर मांडा. रामकृष्ण.